आज बनवलेली मस्त अशी ही मसालेदार पुरी भारी लागते चवीला. तर चला बघूया मी कशी बनवली. तर इथे मी 2 वाटी गव्हाचं पीठ, 1/4 कप रवा, एक उकडलेला बटाटा घेतलाय. बटाटा हा त्याचा की इन्ग्रीडियंट आहे. त्याच्यामध्ये थोडं चवीनुसार मीठ, 1 चमचा बडीशेप, 1 चमचा चिली फ्लेक्स, 1 चमचा कसुरी मेथी, थोडीशी हळद आणि थोडासा ओवा, सोबतच कोथिंबीर, 2 चमचे तेल, 1 चमचा दही हे सगळं घालून याला मिक्स करायचं आहे. आता इथे मी मळायला कोमट पाणी वापरणार आहे. तर असं आपल्याला पीठ मळून घ्यायचं आहे. जसं आपण पुऱ्यांना मळतो तसंच थोडंसं मऊच मळायचं, म्हणजे रवा नंतर फुलतो, मग ते प्रॉपर कन्सिस्टन्सीला येतं. तर जवळजवळ इथे मला 180 ml पाणी लागलं आहे. आता याला आपण झाकून अर्धा तास ठेवून द्यायचं. अर्ध्या तासानंतर मस्त आपलं हे पीठ छान मऊसूद असं तयार झालं आहे, म्हणजे रवा चांगला मुरला आहे त्याच्यामध्ये. आता मोठा गोळा घ्यायचा, पिठामध्ये घोळवायचा आणि याची मोठीशी अशी पोळी लाटायची. मग वाटीच्या साहाय्याने आपण याच्या पुऱ्या पाडून घ्यायच्या. तर अशा प्रकारे आता आपल्या ह्या पुऱ्या झाल्या तयार. तर तिकडे मी ऑलरेडी तेल तापत ठेवलं आहे. तर तेल आपल्याला मीडियम गरम पाहिजे. तर आता आपण सगळ्यात पहिली आपली ही पुरी त्यामध्ये सोडूया आणि चारी बाजूनी असं त्याला थोडंसं तेल सोडायचं वरतून वरतून, म्हणजे ती फुलायला अजून मदत होते आणि मस्त अशी टम्म आपली पुरी तयार आहे. तर ही आलू मसाला पुरी तयार आहे. कशी वाटली रेसिपी? आवडली असेल तर चॅनलला लाईक, शेअर अँड सबस्क्राईब.